अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावरती राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने मिळून शेतकऱ्यांसाठी तिजोरीचे दरवाजे उघडले असून आज सकाळी 10 वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती पीक विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली। कोणतीही साधीसोधी बातमी नाहीये, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेला एक महत्त्वाचा निर्णय आहे। ज्या शेतकऱ्यांना 2022, 2023 आणि अगदी 2025च्या अवकाळी पावसामध्ये फटका बसला होता, त्यांच्यासाठी आता थेट 24,000 रुपये हेक्टरी मदत जमा व्हायला सुरुवात झाली आहे। शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत आपल्याला राज्य सरकारचा विमा मिळायचा, पण केंद्र सरकारचा विमा रखडलेला होता। मात्र यंदा अक्षय तृतीयाचं औचित्य साधून राज्य सरकार आणि केंद्र सरकारने हात मिळवणी केली आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट सांगितलं आहे की शेतकरी संकटात असताना आम्ही शांत बसणार नाही। ज्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनचं नुकसान झालं, ज्यांचा कापूस वाहून गेला आणि ज्यांच्या मका पिका उद्ध्वस्त झाली होती, त्यांच्यासाठी आता हेक्टरी 24,000 रुपयाचा सरसकट आकडा निश्चित करण्यात आला आहे। काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 16,000 रुपये, काहींना 18,000 रुपये, तर काहींच्या खात्यामध्ये चक्क 25,000 ते 30,000 रुपयापर्यंतचा लाभ वितरित होत आहे। त्यामुळेच ही रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे जमा होण्यास सुरुवात झाली। शेतकरी मित्रांनो, सकाळी 10 वाजताच मंत्रालयातून एक मोठी घोषणा झाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि कृषी विभागाने थेट बँकांना ग्रीन सिग्नल दिला आहे। खाजगी आणि सरकारी बँकांना आदेश मिळाले असून आज रात्री 12 वाजेपर्यंत एकाही पात्र शेतकऱ्याचं खातं रिकामं राहता कामा नये असे आदेश देण्यात आले आहेत। शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का चेक करा। जर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नसतील तर तुमच्या जिल्ह्याचा नंबर कधी लागणार आहे हे देखील पहा, कारण आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा वाटपाला सुरुवात झाली आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, ही वाटपाची पद्धत ही तासानुसार ठरवण्यात आली आहे। प्रत्येक तासाला 2 जिल्ह्यांमध्ये पैसे ट्रान्सफर होत आहेत। सकाळी 10 वाजता ज्या 2 जिल्ह्यांपासून सुरुवात झाली आहे त्या जिल्ह्यांची नावं मी पुढच्या 2 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगणार आहे, पण त्याआधी तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे की ही हप्ता वाटपाची पद्धत तर सुरू झाली, परंतु हे पैसे सरसकट नाही तर 5 अटी पार करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना वाटत आहे की आम्हाला 24,000 रुपये मिळतील, त्यांनी लक्षात घ्या की सरकारने 5 नियम लावले आहेत आणि असा एक नियम आहे की ज्यामुळे तुमचं नाव यादीमधून बाहेर पडू शकतं। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, सविस्तर माहिती जाणून घ्या। शेतकऱ्यांसाठी 24 जिल्ह्यांची निवड ही सरकारने केली आहे। सरकारने एक वेळापत्रक जाहीर केले आणि सकाळी 10 वाजता 2 जिल्हे, 11 वाजता पुढचे 2 जिल्हे आणि रात्री 12 वाजेपर्यंत 24,000 कोटी रुपयांचं वाटप होणार आहे। त्यामुळे तुमच्याही जिल्ह्याचं नाव किती वाजता येणार आहे आणि किती वाजता तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत हे जाणून घ्या। जर तुम्ही शेतकरी पीक विम्याची वाट पाहत असाल तर अक्षय तृतीया हा दिवस तुमच्यासाठी फायद्याचा ठरणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी महाराष्ट्रातील जिल्ह्यांची निवड करताना 70 लाख शेतकऱ्यांची यादी फायनल केली। शेतकरी बांधवांनो, हा पैसा सरसकट सोडला गेला असला तरी 5 कडक नियमातून हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत। हेक्टरी 24,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरासरी जमा होत असताना तुम्हाला पैसे मिळाले आहेत का ते पहा। जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर तुमच्या खात्यामध्ये बोनस स्वरूपामध्ये केंद्र सरकार आणखीन पैसे देखील वितरित करत आहेत। ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी मदत ठरणार आहे। शेतकरी मित्रांनो, फक्त विमाच नाही तर नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याचे संकेत मिळत आहेत। म्हणजेच एका बाजूला 24,000 रुपयाचा विमा आणि दुसऱ्या बाजूला नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये अशी शेतकऱ्यांना आणखीन मदत मिळत आहे। त्यामुळे जिल्ह्याची सविस्तर यादी लक्षपूर्वक पहा, कारण आज कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। शेतकरी बांधवांनो, आज सकाळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री यांनी डीबीटीचं बटन दाबलं आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 24,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली। आजपर्यंत फक्त तारखा दिल्या जात होत्या, उद्या पैसे येतील, परवा पैसे येतील असं सांगितलं जात होतं, परंतु आज जो अधिकृत GR जाहीर झाला आहे, आज शेतकऱ्यांची यादी देखील समोर आली आहे आणि बँकांना आदेश पाठवण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या खात्यावर केंद्र सरकारचा हिस्सा आणि राज्य सरकारचा हिस्सा असे दोन्ही एकत्र करून
24,000 रुपयाची रोख रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली। विशेषतः ज्या शेतकऱ्यांना 2025 मध्ये सोयाबीन आणि कापसाचं प्रचंड नुकसान भोगावं लागलं त्यांच्यासाठी एक स्पेशल पॅकेज विमा देखील वितरित होत आहे। ज्या शेतकऱ्यांची जमीन ही 5 एकरपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी सरकारने एक वेगळाच नियम लावला आहे। ज्यांची जमीन कमी आहे त्यांच्यासाठी वेगळा नियम आहे। त्यामुळे तुमची शेती किती आहे त्यानुसार तुमच्या क्षेत्रासाठी किती रक्कम वितरित होत आहे हे देखील जाणून घ्या। आता सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर पैसे वाटपाला तर सुरुवात झाली, परंतु जिल्ह्यांच्या यादीनुसार कोणत्या जिल्ह्यांमध्ये सकाळी 10 वाजता पैसे जमा झाले तर काही जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांमध्ये पैसे जमा होण्याचे संकेत मिळत आहेत। शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची विभागणी होत असताना तासानुसार ही विभागणी झाली आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात म्हणजे तुमच्या आयुष्याला आता कलाटणी मिळणार आहे। आज सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातून निर्णय घेतला ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 24,000 रुपये वितरित होत आहेत। राज्य सरकारने आपला हिस्सा आधीच दिला होता, पण केंद्र सरकारचा विमा रखडला होता। परंतु आज अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती केंद्र सरकारने हजारो कोटीचा निधी हा महाराष्ट्रासाठी रिलीज केला आहे। पहिल्या 5 जिल्ह्यांमध्ये हा निधी आतापर्यंत वितरित झाला आहे, त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकरी हे आनंदित झाले आहेत। 2022 पासून 2025 पर्यंतच्या शेतकऱ्यांनी पीक विम्याची वाट पाहिली होती त्यांना आता हेक्टरी पीक विमा मिळत आहे। त्याचप्रमाणे हेक्टरी पीक विम्यामध्ये मर्यादित वाढ देखील करण्यात आली आहे। काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तर चक्क 48,000 रुपये जमा होणार आहेत। शेतकऱ्यांनी 5 महत्त्वाचे नियम पाळले, त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना सरकारने फिल्टर लावले। शेतकरी मित्रांनो, आता मी तुम्हाला जिल्ह्यांची नावं देखील सांगणार आहे, परंतु सर्वात आधी आपण हे जाणून घेऊया की ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत त्यांच्या नावाच्या याद्या देखील आल्या आहेत। त्यामुळे तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर राज्य सरकारचे 12,000 रुपये आणि केंद्र सरकारचे 12,000 रुपये असे मिळून 24,000 रुपयाचा वाटप तुमच्या खात्यामध्ये जमा झालं असेल। जिल्ह्यांची यादी आली आहे, बँकांचे लेटेस्ट अपडेट देखील समोर येत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस आनंदाचा ठरला। 5 जिल्ह्यांमध्ये वाटप पूर्ण झाले, त्यामुळे या 5 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अधिकृत GR जाहीर झाल्याबरोबरच बँक खात्यामध्ये DBT मार्फत पैशाचा लाभ मिळाला। सर्वात आधी कोणते जिल्हे पात्र ठरले त्यांची नावं आपण पाहणार आहोत। सरकारने यावेळी संयुक्त विमा वितरण प्रणाली वापरली आहे, म्हणजेच आतापर्यंत तुम्हाला राज्य सरकारचे पैसे वेगळे आणि केंद्राचे वेगळे मिळायचे, पण यावेळी हेक्टरी 24,000 रुपये सरसकट देण्यासाठी दोन्ही सरकारचा निधी एकाच बास्केटमध्ये जमा करण्यात आला। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान हे 100% झालं होतं त्यांना हेक्टरी 24,000 रुपये याप्रमाणे 2 हेक्टरपर्यंत 48,000 रुपयापर्यंतची मर्यादा देण्यात आली आहे। निधी DBTद्वारे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये पाठवला जात आहे, म्हणजेच कोणताही मध्यस्थीशिवाय तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत। उर्वरित रक्कम देखील वाढवून दिली जात आहे। शेतकरी बांधवांनो, सर्वांचं लक्ष लागून आहे ते म्हणजे कोणत्या जिल्ह्यांमध्ये सकाळी 10 वाजल्यापासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर सकाळी 10 वाजल्यापासून महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी पीक विम्याचं पेमेंट गेटवे उघडलं गेलं। प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये विमा वितरण प्रक्रियेने वेग घेतला, कारण इथे 2025 मध्ये पावसाने मोठं नुकसान झालं असून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याला मोठ्या आर्थिक हानीला सामोरं जावं लागलं होतं। त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, सातारा जिल्ह्याच्या बँकांमध्ये निधी वर्ग करण्यात आला असून ज्या शेतकऱ्यांचं खातं आधारशी जोडलेलं आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज यायला सुरुवात झाली। विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती या पट्ट्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी देखील आनंदाची बातमी आहे। केंद्र सरकारचा विशेष बोनस आज रात्री 12 वाजेपर्यंत सर्व बँकांमध्ये वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। थोडक्यात सांगायचं झालं तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे जमा झाले नाहीये त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रात्री 12 वाजेपर्यंत कधीही पैसे जमा होऊ शकतात। शेतकरी बांधवांनो, ई पीक पाहणी देखील अनिवार्य करण्यात आली होती, त्यामुळे तुम्ही जर ई पीक पाहणी पूर्ण केली असेल तर तुम्हाला विशेष लाभ मिळणार आहे। NPCI मॅपिंग चालू असेल तर सरकारचा पैसा कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय खात्यात जमा होऊ शकतो। सरकारने स्पष्ट केलं आहे की प्रामुख्याने अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी विशेष अनुदान मिळत आहे। त्यांच्या खात्यामध्ये पैसे वितरित होत असताना सरकार रक्कम वाढवून देत आहे। त्याचबरोबर ज्यांचं जनधन खातं आहे त्यांच्या खात्यामध्ये मोठी रक्कम वितरित होत असताना तांत्रिक अडचण निर्माण होऊ नये म्हणून EKYC अपडेट करण्यात आली आहे। ज्या शेतकऱ्यांचे EKYC अपडेट आहे त्यांच्या खात्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होत आहेत। शेतकरी बांधवांनो, तुमच्या जिल्ह्याचं नाव या जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर वितरण प्रणालीद्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे वितरित होत आहेत। एका तासानुसार वाटप होत आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांनो, संयुक्त विमा वितरण प्रणालीद्वारेच राज्य सरकारचे पैसे आणि केंद्र सरकारचे पैसे असे हेक्टरी 24,000 रुपये दोन्ही सरकारचा निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होण्यास सुरुवात झाली आहे। शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळण्यास सुरुवात झाली असून अक्षय तृतीयाचा दिवस हा शेतकऱ्यांसाठी शुभ ठरला।